हाय नमस्कार. तर काय बाई थंडी सुटली, लय थंडी सुटली प्रमाणाच्या बाहेर. काय सांगावं, लय एवढी थंड आहे का कुठं? तुमच्याकडे आहे का थंड सांगा बरं. अहो लय लय म्हणजे लय बेकार थंड आहे. नुसतं 5 वाजल्या की गार हवा नुसती बरं. फ्रीज कसा असतोय त्याच्यासारखंच. काय सांगायचं, लय थंडी आहे. मला धापा भरल्या. आता तुम्ही म्हणता कुठे गेलती ताई धापा भरायला? तसं काय नाही, मी कना चलत होते, जरा थोडासा करत होते. जेवण केलं ना आणि खोकला लागलाय त्यात मला तेलकट खाऊन. माझं कसं आहे, जरा थोडं तेलकट खाण्यात आलं का नाही मला लगेच ठसका लागतो. आणि आंबट पण खाल्लं ना लगेच खोकला लागतो, असं नरडण हिन दुखतंय. आणि आजारी पण आहे, सर्दी पण आहे. बानूला त्या दिवशी आणलं पण मला गोळ्याचं मी नव्हतं दाखवलं मला, कारण आपल्याकडे एवढे पैसे पण नव्हतं. बानूला इलाज केला, ती बरी आहे आता. पण दोन्ही नाकात ना तिच्या सुवासच चलत नाही, एवढी सर्दी. आणि तोंडावर बिलकुल घेत नाही, आणि तोंडावर बिलकुलच घेत नाही. असं तोंडावर टाकलं का नाही ती काय करते, एका इसक्यातच काढते. आधी पायाच्या इसक्यात काढत होती, आता पाय दुखतोय म्हणून जरा कमी आलाय थोडा. पण हाताच्या इसक्यात काढते. हात अशी करते ना अशी करते, झाडते दोन्ही हाताने. म्हणजे माझ्या बी अंगावर ठेवत नाही, तिला सेपरेट दिलं का नाही तिच्या पूर्ण अंगावरच नसतं. पाक गारचिक बर्फावणीच फ्रीजमध्ये असल्यावणीच बाणू असती. मग जागे आहे तवरच. आणि मग ती काय करते, निम्या ही उठती ना बानू, निम्या उठती. आणि मग तिच्यावर ध्यान ठेवावं लागतंय. आणि सकाळ सकाळ आज माझ्या पायाला दुनव्याचं भाजलंय. आणि हा, आपलं एक महत्वाचं काम होतं, झालं. बरं वाटलं जरा जीवाला. पण लोकांचं देणं झालं आता. पण असू द्या, आपण काम करून ते फेडू शकतोय देणं, कारण ते जास्त महत्वाचं होतं माझ्यासाठी. आता कुणाचं देणं नाही, फक्त कामावर जायचंय आणि ती देणं आहे, म्हणजे वीटभट्टीवरलं देणं आहे. आणि ती काय आपण काम करून फेडू शकतोय. आणि आपल्याला ह्या जाग्यावर देव आहेत का नाही, ह्या जाग्यावर सेड हाणायचंय. आणि त्या दादांना दाखवती नारळ. नारळ बघा दादा केवढा झालाय, बघा पत्र्याला टेकलाय बघ. एवढंच कमी राहिलंय, एवढंच. नाही तर पत्र्याला टेकलाय हो का, दिसल्या का नारळ. आता त्याला मुळे बस नाही त्या तांब्यात. लय मोठा वाळ्याचा तांब्या, त्यात मुळ्या पण बसना त्या. आणि मुळ्या फक्त तांब्याच्या बाहेर निघायला लागायला लागले ते. आणि त्यातनं पाणी बदलावं लागतंय. रोज पाणी कमी पडतंय ना, मग ती काय करायचं, मुळ्या काढायचं म्हणलं की असाच गुचका आहे. आणि असा नारळ, ती नारळ लावायचं झालं ना त्याच्या खाली मीठ टाकायचं. मीठ इतका गोड झार नारळ होतो आणि इतका मोठा नारळ होतो की मापच नाही. त्यात मीठ जेवढं टाकताल तुम्ही तेवढं गुळमट नारळ तुम्हाला लागेल ते. आणि नारळ हे काय बारका नाही, लय मोठं नारळ येते. तर कारण ह्या असं नारळ आलेलं, त्या 2 झाडाचं नारळ आम्ही खायला लागलोय. म्हणजे लावाय दिलतं आमच्या मामाच्या एक रानात, त्यांनी पण दिलतं 2 नारळ. आणि इकडं पण दिलतं आईच्या मैत्रिणीच्या इकडं, ती पण नारळ लागल्यात त्याला. वर्षातच फळ लागलं त्याला. आपल्यात म्हणजे दारात झाड आलं का नाही कसलं का असं ना, त्याला वर्षातच फळ लागतं बरं का. वर्षाचं झाड आणि त्याला वर्षाच्या याला फळं लागते ती. आणि इतकी फळं लागतात की प्रमाणाच्या बाहेर. आता पेरू पण आहे, वर्षाच्या आतच पेरू मोठा झाला. आणि त्याला पेरू बी हटतच नाही, बिलकुल हटत नाही. लिंबूनी लावली होती पण लय अडचण व्हायला लागली. लिंबू पण का नाही एवढीशी झालती आणि लिंब लय लागली, मग ती पण तोडून टाकली. लय अडचण झालती ना. आणि इचू काट्याचं नको वाटतंय झाडं लावायला. आणि लिंबाचं झाड होतं त्यामुळं जरा झाडांची हवसच फिटली बघा आमची. मग आता गुलाबाचे हे लावले, ती जसे गुलाबाची झाडं आणल्यात एकच गुलाबाचं होतं, त्याला कळीच होती. जसं ती लावलं त्याला फुलच हाटना ती. म्हणजे आपल्यात काय हाय काय नाही माहीत नाही, पण फळच लागते ती आणि फुलं पण हाटत नाही ती, काहीच नाही. आणि ती झाड पण गजऱ्याचं केवढं झालंय बघितलं का तुम्ही, सिंगल गजरा मोगरा सिंगल. ती नुसतं त्याला एकच एवढंच झाड होतं, ती फुटलंच होतं नुसतं. तर तेवढ्या वर्षातच त्याला वेलच आला डायरेक्ट, आणि फुलं बिले आली. आता सांगायचा उद्देश असा आहे की
वर्षाच्या आत आपल्या याला फळं लागते ती. आणि त्या दादांना नारळ न्यायचा अजून पण तसंच ठेवलाय त्यांच्या नावाचा. आता ती कधी येतात काय माहीत. आता मला जायचंय उद्या वीटभट्टीवर. मी घातले जॉर्किन, म्हणलं चला एक ब्लॉग बनवला नाही. आणि आमच्या इथं सकाळ मगाच्यापासून म्हणजे 5 वाजल्यापासून गाणी होती मंदिरात. 5 वाजल्यापासून गाणी चालू होती, त्यामुळं मी हेडव बनवला नाही. आणि आज आमच्या इथल्या सोमवार बाजार होता. लय महत्वाचं काम पण झालं माझं फायनल. आणि बाजार पण आणला येता येता थोडंसं. बाजार तर दुनियाचा महाग, आता ऊसतोडी वले असल्यामुळं लय महाग काय सांगायचंय. एवढीशीच कोथिंबीरीची पिंडी 20 रुपयाला. मध्ये मध्ये स्वस्त झालते बघा दिवाळीच्या तोंडात, म्हणजे नव्हती झाली, दिवाळी झाल्यावर स्वस्त झालती. पण त्यावेळेस पावसाने पाक गिजगिज झालेल्या, म्हणून ती स्वस्त लावल्या होत्या. तर सांगायचा उद्देश असा आहे माझा, की माझा एक महत्त्वाचा एकदम फायनल निर्णय झाला, म्हणजे काम झालं. आणि माझं स्वप्न म्हणजे जे होतं अजून एक घर बांधायचं ती स्वप्न आहे. म्हणजे ती स्वप्न नाही माझं, माझं बानूचं स्वप्न आहे की ते स्वतःच्या पायावर उभा करायचं. पण त्या घरात कसं आहे माहिती आहे का, जागा बी पुरा नाही. आणि आंघोळीचं पण केल्याबद्दल आणि भांडी गॅस ही सगळं पोती ही सगळी तिथं लावल्या, त्यांनी जागा पुरतोय पण लय अडचण होती. मग देवांना काय जुन्या घरात ठेवायचं म्हणून म्हणलं अजून एक शेड हाणावा. पण जोपर्यंत माझ्याकडे पैसे येत नाहीत ना तोपर्यंत नाही हाणणार मी, कारण मला सगळ्या गोष्टी बघूनच करायच्या त्या. कारण कसं आहे आता जे माझ्याच्याने होत आहे, मला रेशन कार्ड पण काढायचंय. लय गोष्टी अशा आहेत की मी सांगू शकत नाही. कसं आहे माहिती आहे का, एका बाईच्या मागं तर संसार लागला तर टचूनच लागतो. हां, हे सांगायचं होतं की गाणी होती मंदिरात चालू, त्यामुळे मी हेडव नाही बनवला. आणि आता बंद झाली. आणि पहाटच आमच्या इथं जत्राच्या टायमाला कशी पहाट गाणी लागते ती 5 वाजता, म्हणजे 4 वाजता टेप लागतो लाईट स्पीकर. आणि मग ती 7-8 वाजेपर्यंत चालू असतोय पहाट. आणि मग संध्याकाळना पण 5ला लागतो, 8 वाजेपर्यंत चालू असतोय. तर कशामुळं चालू होता हाय मी तुम्हाला सांगते. तर आमच्या इथं का नाही भैरोबा जन्मणार आहे. म्हणजे भैरोबा आमच्या इथं देव आहे का नाही, त्यांचा जन्म होणार आहे. त्यामुळं ती, आणि बुधवारी आहे ती, बुधवारी काहीतरी आहे वाटतं कार्यक्रम आहे. अख्ख्या गावाला जेवण पण आहे गाववाल्यांचं. कारण मी पहिल्यांदाच ऐकते की भैरोबा जन्मणार आहेत आणि त्याचं जेवण प्रसाद आहे. तर असू द्या, जे ज्या गोष्टी नाहीत माहिती त्या ज्या गोष्टी माहिती पडते त्या, बरोबर आहे की नाही. तर चला, मला हे सांगायचं होतं की आमच्या इथं भैरोबा जन्मणार आहे. या सगळ्यांनी भैरोबाचा प्रसाद खायला, कारण त्याला मनापासून तर तुम्ही बिंबीला वड पडण्यापेक्षा तर बोललात का नाही तर तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. हे माझं म्हणजे मी मनापासून सांगते, कारण मला लईच ठिकाणी असं भैरोबा उभा राहिलेला आहे संकटाला. कुठं पण पाठ दिलेली आहे भैरोबाने, म्हणून त्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण खोटं बोलत नाही, देवा पुढं बसलोय. कारण देव ही आहेच, माणसाच्या रूपात, जनावराच्या रूपात, कशाच्या रूपात पण आहे देव, आहे नाही असा नाही. तर चला, कुणाकुणाला वाटतं मी खरं बोलते का खोटं बोलते, पण मी खरंच बोलते, मला खोटं बोलता बिलकुलच येत नाही. तर हे आवडला असला तर नक्कीच लाईक करा, पटापटा. चला मग.